नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. मित्रांनो, आता मध्य भारताच्या बऱ्याच भागामध्ये आज पाऊस झालेला आहे, कालही झालेला आहे. मात्र या भागामध्ये आता पाऊस कमी होण्याच्या मार्गावर आहे आणि पाऊस जो आहे तो मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि कोकण किनारपट्टी या भागामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे. त्यामुळे नव्याने पुन्हा सिस्टम तयार होऊन ती महाराष्ट्राकडे सरकण्याकरता जवळपास जुलैचा शेवट उजाडणार आहे. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक वातावरण महाराष्ट्रात राहील, विदर्भात राहील, मराठवाड्यात राहील, पश्चिम महाराष्ट्रात राहील, कोकणात देखील तुरळक पाऊस राहील. मात्र पावसात जोर कमी होईल. त्यामुळे एकूणच एक बाब लक्षात ठेवा की पुन्हा एकदा या महिन्याच्या शेवटी वातावरण तयार होईल, जे वातावरण उत्तर महाराष्ट्राला, विदर्भाला चांगला पाऊस देईल आणि कोकणामध्ये देखील पुन्हा पाऊस. आपण दररोज आपला एक हवामानाच्या अंदाजाचा भाग आपण केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये सध्याची करंट सिच्युएशन काय आहे आणि त्यामध्ये अतिशय जलद गतीने बदल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सध्या आपण वाईट परिस्थिती कुठे ती बघूयात. 67% घट नंदुरबारमध्ये अजून कायम आहे आजच्या तारखेला. तर 20% घट ही धुळ्यामध्ये आहे. म्हणजे धुळा आता बऱ्यापैकी सुधारला आहे किंवा त्यामध्ये खूप प्रगती झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ते 15-16% आहे. म्हणजे इथे परिस्थिती अंडर कंट्रोल आहे. बुलढाणा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर हे बी ठीक आहे. वाईट परिस्थिती आहे बीड 45, जालना 40, त्यानंतर 39 लातूर, नांदेड 38, 35 परभणी, 53 हिंगोली, 32 वाशिम आणि त्यानंतर 33 गडचिरोली हे डेंजर झोनमध्ये किंवा अगदी अमरावती 28पर्यंत. म्हणजे आपण बघतो की काही जिल्हे अजूनही डेंजर झोनमध्ये आहेत. सोलापूर थोडी सुधारणा आहे, 27%वर आलं आहे, परंतु 36%वर अजून सिंधुदुर्ग आहे. असं म्हणून असमान वितरण झालेलं आहे पावसाचं. आता आपण नाशिक जिल्ह्याचं जर आकडेवारी बघितली तर 165% पाऊस झाला आहे. आपण जर पालघरची टक्केवारी बघितली तर जवळपास 173% पाऊस आहे. आपण पुण्याची टक्केवारी बघितली तर 161% पाऊस झालेला आहे. त्यानंतर 123% पाऊस रायगडमध्ये आहे. 136% पाऊस मुंबई आणि उपनगरांमध्ये आहे. ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे. छत्रपती संभाजीनगर 113% पाऊस झाला आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये 100% पाऊस झालेला आहे. कोल्हापूरमध्ये 96% पाऊस झालेला आहे. रत्नागिरीमध्ये 99% पाऊस झालेला. आपण 26 जानेवारीच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं यावर्षी दुष्काळी परिस्थिती नसेल, परंतु असमान वितरण असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता कोकणातल्या पावसाचे दिवस खूप कमी बाकी आहेत आणि कोकणामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे कोकणात फार मोठी घट आपल्याला बघायलाही मिळणार नाही. आणि आता एक लक्षात घ्या, जुलैचं उत्तरार्ध चालू आहे. तसा कोकणामध्ये ऑगस्टमध्ये फार पाऊस नसतो आणि त्यामुळे आकडेवारीत फार फरक होणार नाही. आजची आकडेवारी बघूयात. 104% पाऊस आपल्याला कोकण आणि गोव्यामध्ये आता सध्या नोंदला गेला आहे. 110% घाट माथ्यावर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आहे. 31% मराठवाडा घट कायम आहे. 21% विदर्भातील घट कायम आहे. म्हणजे आता घट कुठे राहिली? फक्त विदर्भ आणि मराठवाडा. पश्चिम महाराष्ट्रात धाराशिव एक असा जिल्हा आहे ज्या ठिकाणी आता पावसाचं प्रमाण एक अंडर कंट्रोल आलेलं आहे. दुसरी बाब एक लक्षात घ्या, एकूण जी सरासरी आहे ती आपण सांगितलं होतं 90मध्ये येईल. आज महाराष्ट्राची पावसाची सरासरी 96 आहे, 96% आहे आणि आपण 97%चा अंदाज दिलेला आहे.
मला मध्यंतरी काही कमेंट्स आल्या होत्या, तुमचा 97% पाऊस कुठे आहे? कारण तेव्हा जूनची जी घट होती ती 40%ची होती आणि त्यानंतर जुलैने ती घट कव्हर करून 96%पर्यंत 2 महिन्याचा सरासरी पाऊस आणून ठेवला आहे. त्यामुळे जुलै महिन्याने रिकव्हरी मोठ्या प्रमाणात दिलेली आहे. आणि जुलै पूर्व विदर्भ आणि कोकण असा पाऊस असतो. पूर्व विदर्भात पाहिजे तेवढा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. आणि भारतीय हवामान खात्याने जेव्हा मान्सूनचा अंदाज दिला तेव्हा गडचिरोलीमध्ये अतिवृष्टीची अंदाज दिलेला होता. आज गडचिरोलीमध्ये अतिवृष्टी नाही आहे, परंतु याचा अर्थ भविष्यामध्ये उरलेल्या मान्सूनमध्ये गडचिरोलीत पाऊस वाढणार आहे. आणि जेही आपल्याला आता डिफिसिटमध्ये दिसत आहेत, खूप कमीमध्ये दिसते पाऊस, त्या ठिकाणी पाऊस येणार आहे. 1-2 कमी दाब आल्यानंतर या जिल्ह्यांचे चित्र बदलून जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आपण या ठिकाणी भारतीय हवामानाचा जर अंदाज घेतला तर देशात काय परिस्थिती आहे, तर देशामध्ये सध्या 17% घट आहे. म्हणजे काल 19% घट होती, आज ती 17%वर आली. 2% सुधारणा झालेली आहे. आणि याचाच अर्थ आता 83% पावसाची नोंद आहे, काल जी 81% होती. म्हणजे वातावरण बदललं. परंतु जसा पाऊस कमी होईल तशी ही घट कमी अधिक होणार आहे, कारण ही करंट सिच्युएशन आहे. आपण गेल्या 24 तासातील पाऊस जर बघितला तर मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व गुजरात, संपूर्ण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये महत्त्वाचं पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजे सेंट्रल इंडियामध्ये आपल्याला या 24 तासात पाऊस होताना बघायला मिळाला. आपण या ठिकाणी जर प्रत्यक्ष पाऊस झाला का मग सेंट्रल इंडियामध्ये, ते पण जर तपासून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या सर्व भागामध्ये आपल्याला पाऊस झाल्याचं स्पष्ट दिसतंय. या काही भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम पाऊस झाला. 100, 150, 200 मिलीमीटर पाऊस उत्तर कोकणामध्ये म्हणजे पालघर, पश्चिम नाशिकच्या भागामध्ये, ठाण्याच्या काही भागात आपल्याला या ठिकाणी 150-200 मिलीमीटर, काही ठिकाणी अगदी 250 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंदी झालेली आहे. आपण जर जेफेच्या न्यूमेरिक मॉडेल प्रिडिक्शननुसार अंदाज बघितला तर या ठिकाणी असं आपल्याला दिसेल की जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते आता मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातकडे सरकू लागलं आहे. त्याचा थोडा प्रभाव उद्या देखील आपल्याला 24 तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण, थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये जाणवू शकतो, असा अंदाज या मॉडेलने दिलेला आहे. थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडून देखील, म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेकडून देखील याचा थोडा परिणाम बुलढाणा, अकोला, अमरावतीमध्ये दिसू शकतो उत्तरेला, असा अंदाज आहे. ही चक्राकार स्थिती राजस्थान आणि गुजरातच्या दिशेने सरकत असल्यामुळे कोकण किनारपट्टीच्या उत्तर भागामध्ये आणि थोडं पुण्यापर्यंत किंवा घाटमाथ्यावर पावसाळी प्रभाव थोडा दिसतोय. परंतु थोडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होताना दिसतंय. 25 तारखेला, 26 तारखेला देखील महाराष्ट्राच्या म्हणजे विदर्भातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून पाऊस कमी होतोय. केवळ कोकण किनारपट्टीला पाऊस दाखवण्यात आला आहे 26 तारखेपर्यंत. ECMWF मॉडेलने अंदाजासंदर्भात काय म्हटलंय आपण तेही बघणार आहोत. या ठिकाणी स्पष्टपणे असं जाणवत आहे की कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण 24 तारखेला असण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर भाग आणि थोडं उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपात पाऊस राहू शकतो. 25 तारखेला ही विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात किरकोळ उत्तरेकडून पावसाचं वातावरण राहील, परंतु पावसाचा जोर कमी होतोय. कोकण किनारपट्टीला देखील पावसाची शक्यता कायम आहे. आणि इतरत्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल, विदर्भही असेल, तर या ठिकाणी पाऊस उघडणार आहे. मराठवाड्याच्या उत्तरेकडून किंवा विदर्भामध्ये स्थानिक वातावरण आहे, त्यामुळे किरकोळ स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात देखील असू शकतं.
आपण इथे मुद्दाम या मॉडेलचा 27 तारखेचा अंदाज बघणार आहोत आणि याचं मुख्य कारण आहे की संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा पूर्व भाग या ठिकाणी जोरदार पावसाचे संकेत 27 तारखेपासून आहेत. कोकणातही पाऊस असणार आहे. थोडा आपण बघतो की पर्जन्यछायेच्या प्रदेशात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी होतो आहे. इथे जर आपण रिअल सिच्युएशन बघितली, ठिकाणी स्पष्टपणे दिसते की पावसाचं वातावरण हे मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातवर सरकलेलं आहे. थोडं नवीन कमी दाबाचं वातावरण हळूहळू बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार होऊ शकतं, परंतु मुख्य जे पावसाचं क्षेत्र आहे ते वरती सरकलेलं आहे. मात्र अजून या भागामध्ये पावसाची प्रक्रिया चालू राहू शकते आणि यामध्ये कुठला भाग येतो तर थोडा उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, नाशिक जिल्ह्याचा भाग आहे, पश्चिम अहिल्यानगर आहे, पुणे आहे, सातारा आहे, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आहे. या ठिकाणी पाऊस चालू राहू शकतो आज उद्या. आता आपण या मॉडेलमध्ये रिअल सिच्युएशन, आत्ता पाऊस कुठे आहे. संपूर्ण घाटमाथ्यावर अजूनही पावसाळी वातावरण आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरचा थोडा भाग, अहिल्यानगरचा पश्चिम भाग, अकोले, संगमनेर आणि पुणे जिल्ह्याचाही पश्चिमी भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, कोल्हापूरचा पश्चिमी भाग, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसाच्या सरी होत आहेत. मोठ्या प्रमाणात जे पाऊस वातावरण होतं ते कमी झाले कारण ते गुजरातवर सरकले आणि रात्री हा पाऊस हळूहळू कमी होत जाणार आहे. म्हणजे याच्यातली जी तीव्रता होती ती कमी होणार आहे. मात्र आपल्याला 25 तारखेला काय परिस्थिती आहे, 25 तारखेला स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. आता आपण याच ECMWF मॉडेलमध्ये जेव्हा दुसऱ्या व्हर्जनमध्ये बघितलं तेव्हा आपल्याला स्थानिक वातावरणाचा प्रभाव फारसा दाखवला नव्हता, परंतु या ठिकाणी स्थानिक वातावरण अगदी सोलापूरपासून दाखवलं जात आहे. म्हणजे पाऊस लगेच उघडणार नाही. स्थानिक स्वरूपाचं वातावरण ज्याही ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी पडत राहणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला बीड, परभणीमध्ये, बुलढाण्यामध्ये, जळगावमध्ये, अहिल्यानगर पूर्वमध्ये पाऊस दाखवला जातो आहे 25 तारखेला. कोकणातही जोरदार सरींची शक्यता आहे. मग 26 तारखेला काय परिस्थिती असेल तर 26 तारखेला स्थानिक वातावरणाचा जोरदार प्रभाव दाखवण्यात आला आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस एकदम पूर्ण उघडणार नाही, स्थानिक वातावरण आहे. त्यामुळे आपण बीड जिल्ह्यामध्ये बघतो, धाराशिव, लातूर, सोलापूरमध्ये 26 तारखेला देखील पावसाळी प्रभाव आहे. म्हणजे पाऊस उघडत नाही आहे लगेच, स्थानिक वातावरण पुढे राहणार आहे आणि तो कोकण, घाटमाथा आणि विदर्भामध्ये जोरदार असणार आहे. त्यामुळे आपण अगदी 27पर्यंत जरी गेलो तरी आपल्याला स्थानिक वातावरण बऱ्याच भागात बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घाबरून जाऊ नये. तुम्ही जी पेरलेली पिकं आहेत त्या पिकांना जीव देणारा पाऊस हा अधूनमधून होत राहणार आहे तुमच्या भागामध्ये. आता तुमचा प्रश्न जो आहे ना की आमचे बंधारे कधी भरतील, आमच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भातील काही किंवा उत्तर महाराष्ट्रातील काही भागाला अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही, मग तो कधी होणार आहे. तर ते दिवस हळूहळू पुढे येणार आहेत. जसाही IOD पॉझिटिव्ह होईल तशा अतिशय चांगल्या पॉवरफुल विशाखापट्टणमच्या दरम्यान वादळी प्रणाल्या विकसित होतील आणि ज्या महाराष्ट्राचं समाधान करू शकतील असा आमचा अंदाज आहे. आणि या अंदाजाच्या बळावरच आपण 97% पावसाचा अंदाज यापूर्वी दिलेला आहे. परंतु माझा अंदाज आहे की चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला ऑगस्टमध्ये असणार आहे आणि त्याचा अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघू. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.